Next is climbing film evaporator. Here this is a climbing film evaporator. And what is the principle here? In this evaporator the tubes are heated externally by steam. Okay, same जसं हॉरिझॉन्टल ट्यूब इव्हॅपोरेटर मध्ये पाहिलं होतं, लाईक दॅट स्टीम, हॉट स्टीम इथून पास करणार आहेत आपण. देन द प्रीहीटेड ट्यूब्स enters from the bottom. Okay, and the liquid flows up through the heated tubes. ओके, इथं काय असणार आहे, जे काही आपण प्रीहीटेड लिक्विड आहे ह्या ट्यूबमधून आपण पास करणार आहेत फ्रॉम द बॉटम साइड. ओके, इनसाइड द दिस ट्यूब. हियर the liquid gets heated rapidly due to enhance the overall coefficient of the preheated feed. Here the liquid near the wall becomes vapor and forms small bubbles. Okay, and forms here small bubbles, and these small bubbles are converted into large bubbles and which travel up. Okay, which travel up in the tubes along with the this entrapped slug. This is the entrapped slug. The liquid films are blown up from the top of the tubes and strike the separator or deflector. It is a entrainment separator or deflector which is placed at the above here. And here the liquid throws here and the comes at the bottom side and which is withdrawn from this opening. Okay, which is opening from the bottom side. Here इन द प्रिन्सिपल याच्यामध्ये काय होते प्रोसेस, तर इथून आपण जे काही आपलं लिक्विड आहे ते लिक्विड इथून एंटर करणार आहेत. लिक्विड कसं असणार आहे, तर ऑलरेडी प्रीहीटेड लिक्विड आहे, ते इथून पास करायचे. क्लाइंबिंग फिल्म इव्हॅपोरेटर म्हणजे इथून वर जाणार लिक्विड, विच इज अ क्लाइंबिंग फिल्म इव्हॅपोरेटर. ओके, मग इथून लिक्विड एंटर झाल्याबरोबर हे या ट्यूबमध्ये लिक्विड असणार आहे. मग आपण हॉट स्टीम इथून पास करणार आहे, ते स्टीम काय करेल, सेम कंडक्शन कन्व्हर्शन प्रोव्हाइड करेल. मग हे जे काही लिक्विड आहे त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. त्या लिक्विड ह्या ट्यूबमध्ये काय होईल, त्या ज्या लिक्विड आहेत त्या लिक्विड मॉलिक्युल्समध्ये बबल्स फॉर्म होतील. अगोदर स्मॉल बबल्स फॉर्म होतील, नंतर लार्ज बबल्स फॉर्म होतील. मग ते अडवण्यासाठी इथं डिफ्लेक्टर प्रेझेंट आहे. ओके, त्याच्यानंतर जे काही वेपर्स फॉर्म होतील ते वेपर इथून रिमूव्ह होतील. जे काही लिक्विड आपण पास करणार आहे तिथून त्या लिक्विडचं लिक्विडचं कन्व्हर्जन वेपरमध्ये होईल. ते वेपर इथून बाहेर पडतील. ओके, लिक्विड इथून वेपर बाहेर पडतील आणि जे काही लिक्विडचं कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट असेल तो प्लस गॅस, म्हणजे सायक्लोन सेपरेटर इथं कशासाठी प्लेस केले, तर सेपरेशन ऑफ गॅस अँड हिअर गॅस अँड लिक्विड. म्हणजे सायक्लोन सेपरेटर कशासाठी यूज केलं जातं, तर सेपरेशन ऑफ गॅस फ्रॉम सॉलिड, सेपरेशन ऑफ गॅस फ्रॉम लिक्विड. इथं जे काही कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट आहे आपला त्याचं आणि वेपर म्हणजे गॅसचं सेपरेशन करण्यासाठी सायक्लोन सेपरेटर आहे. मग इथं काय होणार आहे, एअर म्हणजे वेपर्स प्लस लिक्विड पण येणार आहे. तर इथं वेपर आहेत त्या हे काय करणार, सायक्लोन सेपरेटर इथं सेपरेट आउट करेल. मग जे काही प्रोडक्ट आहे आपला तो खालच्या साईडला रिसर्क्युलेशन पाईप आहे, इथून सर्क्युलेट होऊन ह्या कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्टचं जी काही ओपनिंग आहे इकडच्या साईडला येईल आणि जे काही वेपर्स म्हणजे गॅस असेल तो वरच्या साईडनं रिमूव्ह होईल. त्याच्यासाठी इथं सायक्लोन सेपरेटर आहे. ओके, दिस इज द ऑल प्रोसिजर ऑफ क्लाइंबिंग फिल्म इव्हॅपोरेटर. ओके, वी डिस्कस द कन्स्ट्रक्शन. ओके, दिस इज अ डायग्राम इन दॅट हिअर this climbing film evaporator consists of this tubes. Okay, it consists of these tubes and here the steam inlet is provided. Okay, also here the steam is provided into the jacket. This is a jacket covering towards this tubes. Okay, these are the tubes vertically placed आहेत ह्या tubes आणि इथं ह्या steam jacket provide केलेला आहे या ट्यूबच्या वरती. ओके, आणि ह्या ज्या काही ट्यूब्स आहेत ह्या लॉंग आहेत, नॅरो आहेत. ओके, आणि ह्या ज्या काही ट्यूब्स आहेत याच्यामधल्या साईडला प्लेट्स प्रेझेंट असणार आहेत. ओके, आणि हिअर वन सेपरेटर और डिफ्लेक्टेड आर प्रोव्हाइडेड ॲट द टॉप साईड. ओके, हिअर अँड हिअर ॲट द बॉटम साईड वन ओपनिंग फॉर द फीड इनलेट अँड वन फॉर द प्रोडक्ट डिस्चार्जिंग, जे काही कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्ट असेल ते रिमूव्ह करण्यासाठी. हिअर आउटलेट प्रोव्हाइडेड फॉर द स्टीम. ओके, हॉट स्टीम इथून रिमूव्ह होईल. परत म्हणजे कुठली स्टीम, तर जी काही ह्या जॅकेटमध्ये सर्क्युलेट होणार आहे
आपण हॉट स्टीम प्रोव्हाइड करणार आहेत कन्व्हेक्शनसाठी, आणि त्याच्यातलं जे काही स्टीम असेल ते स्टीम इथून रिमूव्ह होईल आणि ज्या स्टीमचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये झाले ते कंडेन्सेट इथून बाहेर पडेल. ओके, and this is a pipe for the recirculation of the concentrated product. Cyclone separator for the separation of vapor and product. Okay, and here the deflector is provided. Okay, at the top side, and also this is a vapor head. Okay, which is a vapor head. This is a construction of climbing film evaporator. Then here this is a construction, and in the working here the preheated liquid feed is introduced from the bottom of the unit. Okay, steam enters into the spaces outside tubes through the inlet, then heat transfer to the liqueur through the walls of the tubes. Liquid and vapor moves upward at high velocity, and the vapor and liquid is separated from upper part having cyclone separator. Here having cyclone separator, the vapor leaves from the top while concentrate is collected from the bottom side. Okay, here means जे काही फीड आहे, जे काही लिक्विड आहे ते इथून एंटर होईल, या ट्यूबमधून पास होईल. जे काही स्टीम इनलेट आहे इथून हॉट स्टीम पास होईल या ट्यूबच्या बाहेरच्या साईडनं, म्हणजे जॅकेट प्रोव्हाइडेड आहे ते जॅकेट या ट्यूबला हीट प्रोव्हाइड करेल. या ट्यूबमधलं जे काही लिक्विड आहे ते त्या लिक्विडचं टेम्परेचर इन्क्रीज होईल, त्याचं कन्व्हर्जन वेपरमध्ये व्हायला स्टार्ट होईल, वेपर्स इथं फॉर्म होतील. ओके, जे काही लिक्विड आहे ते लिक्विड मॉलिक्युल्सचे बबल्स फॉर्म व्हायला स्टार्ट होईल कारण त्याचं टेम्परेचर इन्क्रीज झालेलं आहे. मग ते पहिल्यांदा स्मॉल बबल्स फॉर्म होतील, त्याच्यानंतर लार्ज बबल्स फॉर्म होतील. ओके, अँड आफ्टर दॅट this deflector are used for the separation purpose, separation of bubbles, vapors, liquids. Okay, and here this cyclone separator are used for the separation of vapors and liquid. जो काही प्रोडक्ट असणार आहे आपला त्याचं सेपरेशन करण्यासाठी सायक्लोन सेपरेटर आहे. आणि जो काही लिक्विड असेल सेपरेट आउट होईल ते लिक्विड ह्या पाईप थ्रू रिसर्क्युलेट होईल आणि ह्या कॉन्सन्ट्रेटेड प्रोडक्टच्या ओपनिंगमधून बाहेर पडेल. दिस इज ऑल अबाउट द क्लाइंबिंग फिल्म इव्हॅपोरेटर, अँड दिस इव्हॅपोरेटर इज मेनली युज्ड फॉर द thermolabile substances, means those substances are deactivated by heat, means thermolabile substances such as insulin, liver extracts and vitamins. Okay, can be concentrated by using this climbing film evaporator. Also clear liquids, foaming liquids, corrosive liquids are also separated or evaporated into this evaporator. Okay, these are the uses of this climbing film evaporator. Okay, these are the uses which is used for the insulin, liver extracts, vitamins, foaming liquids, corrosive liquids, etc. Then here what are the advantages? First advantage is large area for the heat transfer. Also it enhanced the heat transfer. It is suitable for heat sensitive materials. Also it is used for the foam forming liquids. Also it is the instrument needs less space. It requires low hold up and small floor space. It is suitable for foaming liquids because foam can be broken by an entrainment separator. इथे जे काही entrainment separator आहे, okay, here entrainment separator which is used for the breakdown of foam after formation of due to the formation of bubbles. इथं जो काही foam formation होईल ते इथून ह्या सेपरेटर थ्रू रिड्यूस होईल. सो foam forming liquids are can be separated into this climbing film evaporator. Also here the liquid flows at a high velocity, so the resistance for heat transfer at the boundary levels at the boundary layers is reduced, so the heat transfer is enhanced. This is the advantages of this climbing film evaporators. Then what are the disadvantages? Here this evaporator which is expensive,
The construction is quite complicated. Obviously it is so complicated. Then it is different, it is difficult to clean and maintaining. Okay, also here it is not advisable for very viscous liquids, also salting liquids, also scaling liquids. Also, if feed rate is high, the liquor may be concentrated in. If a feed rate is low, film cannot be maintained and dry patches may form on the tube walls. This is also a disadvantage. Also, large head space is required. This is also one disadvantage. It is all about the climbing film evaporator, or also called as a rising film evaporator.